म्हणतात मुंब्रा ते शीर असेल किंवा भिवंडी असेल 9 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत त्यांचा मागच्या 8 दिवसापासून हा प्रचार आणि प्रसार सुरू केला होता. त्यांनी घरोघरी हा निरोप पाठवलेला होता आणि अतिशय म्हणजे गांधीवादी दृष्टिकोन ठेवून कायद्याला विरोध करायचा असा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही रस्त्यावर न येता ट्रॅफिकचं कुठलंही काही नाही करत त्यांनी आपापल्या घरातली लाईट 9 ते 9:15 बंद करावेत असं आव्हान केलं होतं. आणि आज म्हणजे खास करून जे माझ्या नजरेतले भाग आहेत, इलाके आहेत, भिवंडी आहे, मुंब्रा आहे, शिवे आहे, कौसा आहे, इथे काळा कुट्ट अंधार होता. एकाही घरात 9 ते 9:15 मध्ये लाईट जळला नाही. एखाद्या जुलमी कायद्याविरुद्ध जेव्हा लोकसंघर्ष सुरू होतो तेव्हा त्याला लोकांचा पाठिंबा असलाच पाहिजे. हा लोकपाठिंबा मिळतोय हे स्पष्ट दिसतंय. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिशांनी जेव्हा जेव्हा जुलमी कायदे आणले, जसा त्यांनी रोवलॅट ॲक्ट आणला होता, सायमन कमिशन आलं होतं, तेव्हा तेव्हा भारतीय जनतेने रस्त्यावर उतरून त्यांना उघडपणाने विरोध केला होता गांधीजींच्या नेतृत्वाखाली. मला वाटतं की भारतीय परत त्याच मार्गाने जाताना दिसत आहे. आणि आजचा हा बंद उत्स्फूर्त होता. तिच्यात कोणाचीही जबरदस्ती नव्हती, कोणीही ताकद लावली नव्हती. फक्त अपील करण्यात आलं लाईट बंद ठेवा आणि लोकांनी लाईट बंद ठेवली. मात्र सुनील तटकरे म्हणतात की जितेंद्र आव्हाडांना सुगंधी सुचलेली आहे, परमेश्वरांची सर्वजण प्रार्थना करत आहेत, पण उशिरा आलेले हे शहाणपण आहे असं म्हणाले. मला त्यांचा शहाणपणा माहिती आहे ना. प्रत्येक ठिकाणी आपलं नाक खुपसायलाच हवं का? त्यांना काय माहिती आहे माझ्याबद्दल? मंदिरं बांधणं म्हणजे काय फार मोठी कामगिरी असते का? तुमचा शहाणपणा, ज्या बापाने जन्म दिला त्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचं काम तुम्ही करता, हा तुमचा शहाणपणा आहे. तो आमच्या अंगात नाही आहे. हा नाकर्तेपणा आमच्या अंगात नाही आहे. आम्ही बापाला बापच मानणारी लोक आहोत. बापाला धक्का मारून बाहेर काढण्याची अवलाद नाही आम्ही. तेव्हा तुमचा शहाणपणा तुमच्याजवळच ठेवा. आमचा शहाणपणा जो आहे तो आमच्याजवळ आहे. जरा मला दाखवा ना, तुम्ही एक मंदिर बांधून दाखवल्याचं, एक वीड बांधून दाखवल्याचं, एखादं तरी दृश्य स्वरूपात काहीतरी दाखवा. नाहीतर मी तुम्हाला यादी देतो. यादी देण्याचं काम माझं नाही तटकरे साहेब. तेव्हा शहाणपणा कोणाचा कुठे वापरले गेलाय आणि कोणी आपल्या शहाणपणाने काय वाटोळं केलंय हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. तुमचा शहाणपणा तुमच्याजवळच राहतो. कुठेतरी अपमान केल्यासारखं झालं. ते जाऊ द्या, त्यांच्या अपमानाला मानाला विचारतो कोण? लाचार. त्यांना हे माहित नाही की 4 वर्षापासून या मंदिराचं, यांनी बातम्या दिल्या, त्यांच्याकडनं माहिती तर घ्यायची की 4 वर्षापासून या मंदिराचं काम चालू आहे. आणि इथे ते तुळजा भवानीचं मंदिर त्याच्या बाजूला उभं होतं. ते 2004 साली स्थापित केलं होतं. त्याच्यानंतर स्वामींचा मठ बांधला, त्याच्यानंतर साईबाबाचं मंदिर बांधलं, त्याच्यानंतर शंकर महाराजांचं मला यादी नाही मोजायची. पण आपण काय केलंय जरा महाराष्ट्राला एकदा सांगा ना. मंदिराच्या नावाने पैसे खाण्याचं काम मी नाही केलं. बस एवढंच चालू.